नमस्कार, रमाई किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हापूस आंबा आहे आपला हा. त्याचा पण चटकदार असं तोंडी लावायला म्हणजे मुखवास पण म्हणता येईल किंवा असंच आपल्याला खाता येईल. तर ते आज आपण बनवणार आहे. आम्ही झाडाचे हापूस आंबे काढले, तर काढताना काही आंबे आमचे पडले ते, तर ते त्याचं आपण लोणचं पण नाही करू शकत कारण आपटल्यामुळे. तर त्याचं आपण आज मस्तपैकी असं तिखट मीठ लावून चटकदार असं तोंडी लावण्यासाठी एक पदार्थ आपण बनवणार आहोत. तर मी हे पहिले आंबे स्वच्छ धुवून घेतलेत, कारण याला चीक असतो, आणि धुवून पूर्ण कोरडे करून घेतले, म्हणजे कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेत. त्यामुळे जराही त्याला पाण्याचा अंश नाही आहे. तर आता आपण काय करणार आहोत, तर त्याचं आधी आपण पहिलं सालं काढून घेऊया आंब्याची. तर हे आपण एक ताट घ्यायचं आणि पहिलं आपण हे ह्याच्याने सालं काढून घेऊया. तर मी ह्या सगळ्या आंब्यांची सालं काढून घेते. तर आता आपल्या सगळ्या आंब्यांची सालं काढून झालेली आहेत. हे बघा, 5 आपण आंबे घेतले होते आणि ही सगळी सालं आहेत. तर ती आता आपण ते बाजूला करूया. आणि आता आपल्याला आंबा कसा चिरायचा तो मी दाखवते. आणि एकदम पातळ त्याचे आपण काप करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्याला सगळं तिखट मीठ जे काय आपण लावणार आहोत ते लागेल चांगलं. तर हे असं सुरी घेऊन आधी पूर्ण मध्ये आंबा चिरून घेऊया. आता हे आंबे ना खरंच तयार झालेले आहेत एकदम मस्तपैकी. हे ना आमच्या दारातलं झाड आहे, ज्याला आम्ही फक्त घरातला कचरा टाकतो. 160 रुपयाचं आमचं झाड लावलेलं होतं आम्ही 15 वर्षापूर्वी, आणि दर 1 वर्ष आड करून त्याला छानपैकी आंबे लागतात आणि इतके सुंदर लागतात. पण एवढे मोठे आंबे मला कापायचं म्हणजे जीवावरच आलेलं आहे. पण बघा, असं छानपैकी असे हे आपले आंबे आता आपण पातळ चिरून घ्यायचे असे. तर मी हे असे सगळे आंबे असे पातळ चिरून घेते. व्हिडिओकडे वळण्याआधी आपले एक फॉलोअर्स आहेत, रोशनी क्राफ्ट हाऊस. तर त्यांचं इन्स्टाला पेज आहे. तर त्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवतात. उदाहरणार्थ किचन, पर्स, गळ्यातील नेकलेस, अशा विविध वस्तू त्या बनवतात आणि खरंच छान आहेत त्या. आपण जवळच्या व्यक्तींना त्या भेटवस्तू म्हणून देऊ शकतात. तर मी ह्या व्हिडिओच्या खाली त्यांची लिंक देत आहे, आपण नक्कीच त्यांना व्हिजिट करा. मस्त आपले सगळे आंबे चिरून झालेत. आंबे आपले खूप मोठे असल्यामुळे बघायचं कसे मोठे मोठे त्याचे छान असे तुकडे झालेत. म्हणजे पातळ पण करण्याचा मी प्रयत्न केला. मोठे असल्यामुळे तेवढे ते पातळ होत नाही. मी आमच्याकडे हापूस आंबे असल्यामुळे मी हापूस आंबे वापरले. तुम्ही कोणतेही दुसरे आंबे वापरू शकतात. आता हा आपला आंबा आहे ना, अर्धा पक्का म्हणजे झालेला, तयार झालेला आहे बऱ्यापैकी. त्यामुळे हे ना खाताना खूप छान लागतं. असं हे म्हणजे असं तोंडाला पाणी सुटत असेल आता बघितल्यानंतर, पण खूप छान आहे. आणि हे आपल्या त्याच्या बाटा ज्या मी आपण बाजूला केल्यात, तर त्याचा उपयोग पण आपण करू शकता. माझ्या मैत्रीण डॉक्टर नेहा बोले म्हणून, त्यांनी परवा डब्याला हे करून आणलं ते ही रेसिपी. म्हणजे त्यांनी काय केलं, मोहरीची फोडणी दिली, मोहरी हिंगाची फोडणी दिली आणि त्यामध्ये ह्या बाटा टाकल्या आणि तिखट मीठ हळद आणि थोडंसं त्याला वाटण टाकलं, म्हणजे कांदा, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर असं. तर त्याचं वाटण टाकून त्यांनी त्याच्यात टाकलेलं आणि शिजवलेलं सुंदर लागत होतं. तर हे आता आपण आपल्या रेसिपीकडे येऊया. आता हे आपले सर्व चिरून छानपैकी झाले आहेत. तर त्याला आता आपण मीठ लावून घेऊया. थोडं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे. मी आता इथे 3 चमचे मीठ टाकणार आहेत, कारण आपल्या कैऱ्या खूप असल्यामुळे 3 चमचे मीठ टाकले. आणि त्यानंतर आपण 1 मोठा चमचा ह्याच्यात हळद टाकले. त्याच्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर टाकणार, कारण आंबट गोड असं थोडीशी आपल्याला त्याच्यात छानपैकी अशी चव यायला पाहिजे, म्हणून थोडी पिठी साखर टाकली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिठी साखर कमी जास्त करू शकता. आणि हे छानपैकी असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तिखट टाकणार आहे. हे आमचं घरचं तिखट आहे, खूप जरा तिखट आहे, त्यामुळे मी ते जास्त नाही टाकणार आहे, 2च चमचे टाकणार आहे. तर हे 2 चमचे तिखट टाकले. त्यानंतर बेडगी मिरची, तर म्हणजे बेडगी आपली काश्मीरी मिरची थोडंसं तिखट टाकणार आहे, कारण त्याला थोडा रंग पण छान यायला पाहिजे, म्हणून तो रंग येण्यासाठी आपण थोडंसं काश्मीरी मिरचीचं तिखट टाकलं. आणि हे असं मस्त एकजीव करून घ्यायचं, वर खाली करून छानपैकी असं एकत्र मी आता हे करून घेते. मस्तपैकी आता आपलं हे एकत्र एकजीव झालेलं आहे, तिखट मीठ हळद आणि पिठी साखर जे आपण टाकली आहे ती. तर आता हे असं वर खाली करून छानपैकी लागले.
तर आता आपण हे असंच भांडं उन्हात ठेवणार आहोत आजच्या दिवशी, आणि उद्या मग आपण हे ताटात पसरवणार आहोत आणि 3-4 ह्याला उन्हात चांगलं आपण ह्याला देणार आहोत. म्हणजे हे छान असं मस्त सुकलं जाणार आहे, हे सगळं तिखट मीठ आणि छान चवीला लागणार आहे. तर चला आता मी हे भांडं उन्हात नेऊन ठेवते. हे बघा, आपण मस्तपैकी त्या दिवशी उन्हात ठेवलं होतं सुकायला, म्हणजे कालचा एक दिवस, आणि छानपैकी असं सुकलंय. म्हणजे बऱ्याचपैकी त्याच्यातले जे आपला ओलसरपणा होता तो कमी झालेला आहे. आणि आज आता आपण हे असं ताटामध्ये एक एक लावून घेणार. ताट स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आपण, आणि त्याला जराही पाण्याचा अंश लागता कामा नये. याला पण ताट पण आपण कोरडं करून घ्यायचंय, म्हणून असं एक एक आपण ठेवून घ्यायचंय. आणि असं हे आपण आज सगळं उन्हात परत सुकवून घेणार आहोत आजचा एक दिवस. मग बऱ्यापैकी चांगलं ते सुकणार आहे. आपलं सगळं ताटामध्ये हे छानपैकी लावून झालेलं आहे. बघा, सगळं संपलेलं आहे. आणि हे आता आपण मस्त उन्हात ठेवून एक उद्याचा दिवस एक ऊन दिलं तरी बस होणार आहे ह्याला, म्हणजे चांगलं सुकणार आहे ते. तर हे आता आपण ठेवूया उन्हात. हा आपला 3रा दिवस आहे. म्हणजे एक दिवस आपण भांड्यात ठेवलं होतं, काल आपण हे ताटामध्ये सगळीकडे पसरवलंय, आणि आज आपण हे ना जे सरळ आहे ते उलट करणार आहोत, आणि आजचा एक दिवस याला ऊन दाखवणार आहोत. तर हे खाण्यासाठी तयार झालंय, आणि आपण हे मस्तपैकी काचेच्या बरणीत ठेवून देणार आहोत. एकदम छान झालेलं आहे. असं बघितल्यानंतरच असं खाऊसं वाटतंय. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कळवा, आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.